चाहलो जननी जठर जोहरा वेगळा प्रभू. भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातीच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्यची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे. 10व्या अध्यायातला विषय सुरू आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि तो गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सांगितलेला आहे. 11व्या श्लोकावरच्या ओव्या सुरू आहेत. भगवान परमात्मा आपल्या भक्तांच्या करता कशा प्रकारे कृपा करतात भगवंतांनी श्लोकामध्ये सांगितलं. त्याचा विचार सुरू आहे. भगवंतांनी आपली कृपा सांगितली आणि कृपा सांगितल्यानंतर अर्जुनांच्यावर काय परिणाम झाला, अर्जुन कुठल्या प्रकारे भाषा बोलतात ते आपल्याला आज पाहायचं आहे. गीता ऐकत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखातले शब्द ऐकल्यानंतर अर्जुन महाराजांच्या मनावर परिणाम झालेला आहे. अर्जुन महाराज हे काही सामान्य श्रोते नव्हते. अर्जुन महाराजांचं वर्णन स्वतः भगवान परमात्म्याने केले, ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. नवे सर्वांनीच केलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं बोलणं जे आहे ते अर्जुन महाराज केवळ ऐकत नव्हते. भगवान स्वतः म्हणतात, अर्जुना तू परीससी आणि परीसोनी अनुष्ठिशी. ऐकल्याबरोबर त्याचा परिणाम मनामध्ये व्हायचा. म्हणून या ठिकाणी मी माझ्या भक्तांच्यावर अनुग्रह करण्याकरता, कृपा करण्याकरता काय करतो हे भगवंतांनी सांगितलं. मी माझ्या भक्तांच्यावर कृपा करण्याकरता म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या अंतःकरणामध्ये ज्ञानदीप उजळतो, जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये असलेलं सगळं अज्ञान आणि अज्ञान कार्य, मोह वगैरे सगळं निवृत्त होतो. हे भगवंतांनी सांगितल्यानंतर अर्जुन महाराज प्रसन्न झाले आणि आता अर्जुन भगवान परमात्म्याशी बोलतात, देवा हा हो जी अवधारा, भला केर फेडिला संसारा, जाहलो जननी जठर जोहरा वेगळा प्रभू. हा हो जी अवधारा, भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात हा, हो आणि जी, म्हणजे ऐकल्यानंतर खूप आनंद झाला, प्रसन्न झाले आणि म्हणून हा हो आहे आणि आदरार्थक म्हणून जी शब्द वापरलेला आहे. भगवान परमात्म्याला अर्जुन महाराज म्हणतात, तुम्ही हे जे काही उपदेश केलेला आहे, आपल्या भक्तांना जे आश्वासन दिलेलं आहे आणि हे ऐकून माझं मन खूप प्रसन्न झालं आहे. आता माझा काही निश्चय झाला आहे तो तुम्ही ऐका. अवधारा म्हणजे ऐका. हा हो जी अवधारा, भला केर फेडला संसारा. अर्जुन महाराज म्हणतात, देवा तुम्ही आमच्या जीवनामध्ये असलेला संसाराचा जो केर आहे सगळा काढून टाकलेला आहे. तुमच्या बोलण्यामुळे, तुमच्या शब्दांच्यामुळे, तुमच्या आश्वासनामुळे, तुमच्या मुखातली आलेली जी वाक्य आहेत त्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये परिणाम झालेला आहे. असलेला संसाराचा जो केर आहे हा सगळा निवृत्त झालेला आहे. संसाराला या ठिकाणी केर असं म्हटलेलं आहे. केर, कचरा जो आहे, वास्तविक पाहता जीवाचं मूळ स्वरूप जे आहे ते आत्मस्वरूप आहे आणि परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे केर नाही, कुठल्याही प्रकारे कचरा नाही. परमात्मा स्वरूप हे शुद्ध आहे. परंतु अज्ञानामुळे जीवाच्या ठिकाणी हा संसार निर्माण झालेला आहे, केर निर्माण झालेला आहे. जसं आपण घर साफ करतो, केर जर घरामध्ये साचलेला असेल तर आपल्याला घरामध्ये प्रसन्न वाटतं का?
अनेक प्रकारचे आजार त्या केरामुळे सुद्धा होऊ शकतात, धुळीमुळे होऊ शकतात. म्हणून आपल्याला रोज सकाळी संध्याकाळी तो केर काढावा लागतो, झाडू मारावा लागतो. तसं आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा अनेक जन्माचे संस्कार आहेत आणि अनेक जन्मापासून हा अज्ञानाचा केर साचलेला आहे. याला केर का म्हटलं संसाराला? जसा केर हा बाहेरून आलेला आहे, आगंतुक आलेला आहे, स्वाभाविक नाही. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्वाभाविकपणे हा संसार नाही आहे. केर हा आपल्याला त्या ठिकाणी प्रतिबंध करत असतो, जीवनात दुःख निर्माण करत असतो. तसा हा संसारसुद्धा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानामुळे निर्माण झालेला आहे, दुःख निर्माण करणार आहे. आणि जसा आपल्या घरातला आपण केर काढतो, झाडू मारतो, तसा आपल्या जीवनात सुद्धा अंतःकरणावर हा केर जमा झालेला आहे. मल असेल, विक्षेप असेल, आवरण असेल, मी असेल, माझा असेल, हा सगळा संसार आहे. संसार म्हणजे काय? संसार म्हणजे बाहेर दिसतं तो संसार नाही बरं का. घरदार, बायका, मुलं, गुरं, ढोरं लोक म्हणतात याला संसार म्हणतात, पण हा खरा संसार नाही. हा बाह्य संसार आहे, याला प्रपंच म्हणा. खरा संसार कोणता आहे? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे म्हटलंय, आहे की नाही? हा संसार आहे. पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं, हा संसार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला कारण असलेलं जे काही अज्ञान आहे, अहंकार आहे, याला सुद्धा संसार म्हटलंय. तुकाराम महाराज म्हणतात, जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, येर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी. अहंकार हा सुद्धा संसार आहे. मी माझं याला सुद्धा संसार म्हटलंय. मी माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जा निरंतर. म्हणून हा सगळा केर आहे. अज्ञान, मी माझं, जन्म मरण, अहंकार, हा सगळा केर आहे, आगंतुक आलेला आहे. आणि म्हणून हा काढावा लागतो. हा केर झाडण्याचं काम, हा केर काढण्याचं काम एकतर श्रीगुरू करतात, नाहीतर भगवान परमात्मा करतो. आपल्या भक्तांच्यावर कृपा करण्याकरता भगवंतांनी सांगितलं, मी त्याच्या जीवनामध्ये त्याच्यावर कृपा करण्याकरता म्हणून माझं भजन करणारे लोक आहेत, त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या अंतःकरणात ज्ञानरूपी दिवा प्रकाशित करतो आणि सगळा अज्ञानाचा अंधार मी निवृत्त करतो. हे ऐकल्याबरोबर अर्जुनांना आनंद झाला आणि अर्जुन म्हणतात, देवा बरं झालं, माझ्या जीवनातला हा संसाररूपी केर हा हो जी अवधारा, भला केर फेडिला संसारा. हा संसाररूपी केर बरं झालं तुम्ही माझ्या जीवनातला काय झालेला आहे, काढून टाकलेला आहे. आणि हा संसाररूपी केर काढल्यामुळे आता मी निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. जाहलो जननी जठर जोहरा वेगळा प्रभू. त्यामुळे आम्ही आता वेगळे झालो. कशापासून वेगळे झालो? जन्म मरणापासून वेगळे झालो. आता आम्हाला पुन्हा आईच्या त्या जननी जठर जोहरा असं म्हटलं आहे. म्हणजे आईचं जे जठर आहे, आईचं जे पोट आहे, एक प्रकारचं ते बंदीखानाच आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारची दुःख सांगितलेली आहेत. जीव जेव्हा आईच्या पोटामध्ये येतो तेव्हा त्याला 9 महिने कष्ट सहन करावे लागतात. हो, तुकाराम महाराजांनी अनेक ठिकाणी वर्णन केले. मदालेशाच्या अभंगात ज्ञानोबारायांनी वर्णन केले, 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्म जाड तुझी मान अडकली. विष्टा लेप चहूकडे नाकी तोंडी कृमिकिडे. गर्भवाशीचे दुःख गाढे कवना पुढे सांगावे. काय सांगो गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. मांस मळ मूत्र जाना तुझ क्षणोक्षणा ध्यातसे. पण आता भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतात, आता आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही आश्वासन दिलेलं आहे, माझ्या भक्तांची काळजी मी करतो, त्यामुळे आता आम्हाला भिण्याचं काही कारण नाही.
गर्भवासी नाही दुःख येता जाता हृदय असता तुझे नाम. पण ते गर्भवासात गेल्यानंतर आता गर्भवासच शिल्लक राहिला नाही. कारण जाहलो जननी जठर जोहरा वेगळा प्रभू. प्रभू शब्द वापरलेला आहे. तुम्ही शक्तिवान आहात, तुम्ही सामर्थ्यवान आहात. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. तुमच्याकडे सामर्थ्य असल्यामुळे तुम्ही जर ठरवलं तर काय होणार नाही. एरवी मुक्त व्हायचं म्हटलं, थोडं आवाज वाढ रे. एरवी जर मुक्त व्हायचं म्हटलं तर खूप कष्ट सहन करावे लागतात. साधना करावी लागतात, साधनेचे कष्ट आहेत, अनेक प्रकारचे कष्ट आहेत. परंतु भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतात किंवा अर्जुनांना भगवंतांनी सांगितलं नाही, माझ्या भक्ताचे हे कष्ट मला पाहवत नाहीत. तेषामेवानुकंपार्थ महमज्ञानजं तमा नाश्याम्यात्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. किंवा तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन मामुपयांती ते. माझ्या भक्ताला काही काळजी करण्याची गरज नाही. भक्ताला मी त्या ठिकाणी त्याचा उद्धार करतो. त्याला साधनसुद्धा विशेष प्रकारे करण्याची, अवघड साधना करायची गरज नाही. माझ्या कृपेच्याद्वारे त्या ठिकाणी मी त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. अनेक भक्तांच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याने अशी कृपा केलेली आहे आणि त्यांचा उद्धार भगवान परमात्म्याने केलेला आहे. बरेच वेळेला साधना करून जे होत नाही ते कधी कधी कृपेच्याद्वारे सहज होतं. याचा अर्थ साधना करायची नाही असा नाही. कृपेकरता आपण साधना करत राहायचं, पण भगवंताची करुणासुद्धा भाकली पाहिजे, जेणेकरून आपल्यावर भगवंताची कृपा होईल. अनेक भक्तांच्यावर भगवंतांनी कृपा झाली, कुठल्याही प्रकारे अधिकार नसताना सुद्धा भगवान परमात्म्याने त्यांचा उद्धार करून टाकलेला आहे. खूप जीवर भगवान परमात्म्याने सहज कृपा केलेली आहे. भगवान रस्त्याने जाणारी मथुरेमधून एक बाई आहे. फक्त भगवान परमात्म्याला तिने चंदन लावला तर त्याचा परिणाम असा झाला, भगवंताने ती 3 ठिकाणी वाकडी होती तिला सरळ केलं, त्रिभुवनात सुंदर केलं, शेवटी तिचा उद्धारसुद्धा करून टाकला. त्याचं कारण असं आहे भगवंताची कृपा. कोणत्या भक्तावर कधी भगवंताची कृपा होईल. म्हणून भगवंताची कृपा होण्याकरता भगवान म्हणतात, कोणावर मी कृपा करतो. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती. प्रेमाने जे माझं भजन करत असतात त्यांच्यावर मी कृपा करतो. अर्जुन महाराजांच्यावर कृपा झाली म्हणून अर्जुन महाराज प्रसन्न झाले आणि देवाला म्हणतात, देवा बरं झालं, आता ऐका, भरला केर फेडीला संसारा. संसाराचा हा केर कचरा सगळा निघून गेला, आता शिल्लक राहिला नाही. आणि त्याच्यामुळे जाहलो जननी जठर जोहरा वेगळा प्रभू. तुमच्या शक्तीमुळे प्रभू म्हटलेलं आहे, ऐसा जो समर्थू तुम्ही जगाचा किंवा गतीर भरता प्रभूच साक्षी. मालक आहे तो, त्याच्या मनात आल्यानंतर काय होणार नाही. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा निर्गुणा निर्जीवात चेतना आणावया म्हटलेलं आहे. काय अशक्य आहे. करील ते करशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राही आपुल्या करुणेची साई करी व आई मजवरी. म्हणून समर्थ जे जे करी ते न हो नये चराचरी. है की नाही. उदाहरण दिलं ज्ञानोबारांनी, अहो राणीच्या पाला खायरा नेवाने करविले लंकेश्वरा. एकला अर्जुन आणि अक्षोहिणी 11 न जिनीची काही. वास्तविक पाहता रानातला पाला पाचोळा खाणारी वानर सेना आणि एवढा मोठा रावण, अनेक मोठ्या मोठ्यांना ज्यांनी पराजित केलेलं आहे. परंतु वानरा हाती लंका घेतली का घेवविली. देवाची शक्ती त्यांच्या पाठीमागे होती आणि म्हणून एकटा अर्जुन आहे या बाजूला आणि अक्षोहिणी 11 जरी असली तरी सुद्धा भगवंताचं सामर्थ्य असल्यामुळे काही होऊ शकतं. म्हणून भगवान म्हणतात, आज तुम्ही माझ्या जीवनातला हा संसारूपी केर सगळा काढून टाकला आणि मी आईच्या गर्भामध्ये येण्यापासून म्हणजे जन्माला येण्यापासून मी काय झालो, आता वेगळा झालो. तुका म्हणे
जन्म आल्याचे सार्थक किंवा जन्म नाही रे अनिक तुका म्हणजे म्हणे माझी भाक अशी अवस्था आम्हाला प्राप्त झाली. आणि म्हणून कोणामुळं झाला? आपल्या कृपेमुळे. प्रभू हा शब्द वापरला. आता जन्माला येण्यापासून आम्ही वेगळे झालो असं म्हणतात ओळीमध्ये. लगेच पुढच्या ओळीमध्ये म्हणतात मी आज माझा जन्म पाहिला. जी जन्मले पण आपुले हे आजी मिया डोळा देखिले जीवित हाता चढले आवडे तैसे. मागच्या ओळीमध्ये म्हटलं की आता जन्म मरणापासून वेगळा झालो आणि आता लगेच अर्जुन महाराज म्हणायला लागले आनंदाच्या भरामध्ये जी जन्मले पण आपुले हे आजी मिया डोळा देखले. आज माझं जन्माला आल्याचं जन्म माझं जन्मले पण माझा जन्म मी आज माझ्या डोळ्याने पाहिला. आणि तिकडे म्हणतात आता जन्म संपला. आईच्या उदरात आता आम्हाला यावं लागलं नाही, लागणार नाही. आणि पुढे आता या ओळीमध्ये म्हणतात आज माझा जन्म मी डोळ्याने पाहिलेला आहे. जन्मले पण आपुले हे आजी मिया डोळा देखिले. नुसतं जन्म झाला नाही तर जीवित हाता चढले आवडे तैसे. आता आम्हाला त्या ठिकाणी इतकं आयुष्य प्राप्त झालेलं आहे. जेवढे दिवस त्या ठिकाणी पाहिजे तेवढं हाताला माझ्या आयुष्य आलेलं आहे. आणि आता आज माझा जन्म मी डोळ्याने पाहिलेला आहे. आता मागच्या ओळीमध्ये म्हटलं की जन्म नाही, जन्मापासून आम्ही वेगळे झालो. आणि इथे आता जन्म झाला म्हणतात आणि आयुष्य प्राप्त झालं म्हणतात. हा कोणता जन्म झाला? हे कोणतं आयुष्य प्राप्त झालं? त्याचं थोडं चिंतन करावं लागतं. जन्म नाही जे म्हणतात तो लौकिक दृष्टीने आता आम्हाला जन्म नाही. कारण जन्म आणि मरण जे आहे हे संसारामध्ये आहे आणि त्या संसाराचा केर कचरा आता सगळा निवृत्त झालेला आहे. अज्ञान गेलेलं आहे. जन्म मरण जे आहे ते शरीराच्या ठिकाणी आहे आणि शरीराला कारण अज्ञान आहे. आता आम्हाला आमच्या स्वरूपाचं ज्ञान झालेलं असल्यामुळे स्वरूपाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे जन्मही नाही आणि कुठल्याही प्रकारे मरणही नाही. पण या ठिकाणी ओळीमध्ये आता माझा जन्म मी डोळ्याने पाहिला म्हणतात. हा कोणता जन्म आहे? तर आता हा खरा जन्म आहे, हा म्हणजे पारमार्थिक जन्म माझा झालेला आहे. पारमार्थिक जन्मालाच खरा जन्म म्हटलेला आहे. पारमार्थिक दृष्ट्या आपण कधी जन्माला आलो? वास्तविक पाहता ज्या वेळेस आपल्याला गुरूंची दीक्षा प्राप्त होते, संस्कार प्राप्त होतात, ज्ञान प्राप्त होतात, तो खरा जन्म. नाथ महाराज म्हणतात गुरुपासून दीक्षा ग्रहण तो शिष्याशी नवा जन्म जाण. गुरु मायबाप संपूर्ण ऐके लक्षण उद्धवा. हो, ज्या दिवशी गुरुने आपल्याला दीक्षा दिली त्या दिवशी आपला खरा जन्म झाला. पहिला जन्म जो आहे तो आईच्या उदरातून आपण बाहेर आलो. पण आलो आणि जन्मात जर परमार्थ केला नसेल, भक्ती केला नसेल तर तो जन्माला येणं सुद्धा काही उपयोगाचं नाही. अगा माझे भक्तिविन जळोते जियाले पण पृथ्वीवरी पाषाण नसती काही. आत्तापर्यंत त्या ठिकाणी किती लोक जन्माला येतात आणि किती मरतात त्याची गणती नाही, किंवा आतापर्यंत जे आयुष्य गेलं ते मोजता येणार नाही. पण आता हे जे जन्माला आता खरा जन्म झाला भगवान परमात्मा. अर्जुन भगवंताला म्हणतात कारण तुमचं हे ज्ञान ऐकलं आणि ज्ञान ऐकल्यानंतर आता मला असं वाटतंय आपण आज खरं जन्माला आलो. चांगदेव महाराजांना मुक्ताबाईंनी उपदेश केला. किती वर्षाचे चांगदेव महाराज होते? 1400 वर्षाचे. आणि मुक्ताबाई होत्या 7 वर्षाच्या. पण 1400 वर्षाच्या चांगदेव महाराजांनी पत्र पाठवलं, रेकॉर्डच पाठवलं, कारण काय लिहायचं सुचलं नाही. आणि मग कोऱ्या पत्रावर ज्ञानेश्वर महाराजांनी 65 ओव्या पाठवल्या. स्वस्ती श्री वटेशू जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला दिसे प्रगटे तवतव आभासे प्रगटे तवतव दिसे लपे तवतव आभासे प्रगट ना न लपाला असे
खोमता न खोमता जो, हे सगळं वाचलं 65 ओळी आणि वाचल्यानंतर त्यातली एकही ओवी कळली नाही. कोणाला? चांगदेव महाराज काय आपल्यासारखे नव्हते बरं का. 4 वेद, 14 विद्या, 64 कला, हे सगळं प्राप्त करून घेतलं होतं चांगदेव महाराजांनी. योगात निष्णात होते. 14 वेळेस ज्यांनी काळाला परत पाठवलं, पण अजून एक विद्या बाकी होती बरं का. हो, चांगदेव महाराजांना आत्मा कळालेला आहे, पण आत्मा ब्रह्मरूपाने कळालेला नाही. समाधी लागत होती, आत्मा सच्चिदानंद रूप आहे माहिती आहे. मग ज्ञानेश्वर महाराजांना शरण गेले, पण तिथेही थोडासा अहंकार घेऊन गेले. मग अहंकार निवृत्त करण्याकरता भिंत चालवावी लागली. ज्ञानेश्वर महाराजांना विनंती केली, प्रार्थना केली, मला उपदेश करा. म्हटले उपदेश करायचं काम आमचं नाही, तुमचे गुरु मुक्ताबाई महाराज आहेत. आणि मग मुक्ताबाईंनी उपदेश केला. त्यावेळी चांगदेव महाराजांचे शब्द काय आहेत? चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, मी आजच जन्माला आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, आज माझा जन्म झाला खरा, म्हणजे परमार्थिक जन्म झाला बरं का. तसं अर्जुन महाराज म्हणतात, देवा आतापर्यंत आम्ही तुम्हाला आमचा सारथी मित्र मेहुणा समजत होतो, आम्हाला जीवनात काही ज्ञान नव्हतं. आज तुमच्या मुखातून हे शब्द ऐकल्यानंतर तुमचा अधिकार कळाला, आम्हालाही आमच्या स्वरूपाचं ज्ञान झालं, तुमच्या स्वरूपाचं ज्ञान झालं. आणि आज आमच्या जीवनात जे जन्मले पण आपुले, हे आजी मिया डोळा देखिले. आज माझा जन्म जन्माला आल्याचं माझ्या डोळ्यांनी मी पाहिलं. हां, मी माझा जन्म डोळ्याने पाहिला. आता वास्तविक पाहता आपला जन्म आपल्याला डोळ्याने पाहता येत नाही, आपलं मरणही आपल्याला डोळ्याने पाहता येत नाही. पण साधू संतांनी जन्मही पाहिला आहे आणि आपुले मरण. कारण हां, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. हा, जन्म आज मी माझ्या डोळ्याने पाहिलं म्हणजे काय नेमकं? माझ्या डोळ्याने मी आज जन्म पाहिला. जी जन्मले पण आपुले आजी मी हा डोळा देखिले. तर परमार्थिक दृष्टीने आज माझा जन्म झाला, मला माझं स्वरूप कळालं, तुमचं स्वरूप कळालं. इथून मागचा जो जन्म होता तो जन्म म्हणण्याच्या योग्यतेचा नव्हता, ऐक नाही, असा आपल्याला विचार करता येईल. म्हणून जीवित पण जन्मले पण आपुले, हे आजी मिया डोळा देखिले. आज मी माझं जन्माला आलं असं मला वाटायला लागलं. आजी संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाये विठोबाचे. आणि जीवित हातात चढले आवडे तैसे. आतापर्यंत आमच्या हातामध्ये आमचं जीवित नव्हतं, कारण मरणाची भीती मागे लागलेली होती. कारण लौकिक जन्म होता आणि त्या लौकिक जन्मामध्ये मरण मागे लागलेलं आहे. तुका म्हणे वाहे मरणाचे भय, रक्षण उपाय करीत असे. म्हणून मरण मागे लागलेलं होतं, कारण तो लौकिक जन्म होता. पण आता झालेला जो परमार्थिक जन्म आहे, म्हणजे तुम्ही आम्हाला जे ज्ञान दिलेलं आहे त्यामुळे आम्हाला आमच्या स्वरूपाची ओळख झालेली आहे. हा जो नवीन जन्म झालेला आहे याच्यामध्ये आता आम्हाला भरपूर आयुष्य आहे. कारण पहिला जो जन्म होता तो अर्जुन म्हणून झालेला होता, देह म्हणून झालेला आहे. पण आता झालेला जो जन्म आहे तो देह म्हणून आहे का? आपल्या स्वरूपाची ओळख झालेली आहे. मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊका सभागिया संता, नाही दुजा अनिक मागता गा. अशा प्रकारचा जन्म प्राप्त झालेला आहे. परमात्मा स्वरूपाची प्राप्त होणं हा जन्म आहे. आणि परमात्मा स्वरूपाची प्राप्ती हेच मरण आहे. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता हा जो शेवटचा दिवस आहे, तुम्ही आम्ही ज्याला शेवटचा दिवस समजतो तो खरा शेवटचा दिवसच नसतो. आणि आपण ज्याला गोड समजतो तो गोड होणंही नसतं. आपण शेवटचा दिवस कशाला समजतो? शरीर पडणं म्हणजे शेवटचा दिवस झाला म्हणतो. पण झालेला आहे का शेवट?
अहो तो सूक्ष्म शरीराच्या रूपाने आहे, कुठंतरी दुसऱ्या शरीरात गेलेलाच आहे, कुठे शेवट झालेला आहे. बरं गोड झाला कशाला म्हणतात लोक? भरपूर अंत्ययात्रेला माणसं जमली, मुलांनी चंदनाच्या लाकडात जाळलं, शेवट गोड जेवण चांगलं झालं, समजायचं त्यांचा शेवट गोड झाला. पण त्याच्यावर शेवट गोड झाला समजू नका. इकडं चंदनाची लाकडं आहेत पण आचरण चांगलं नसलं, गुरुवारी म्हणत असतात इकडं चंदनाची लाकडं तिकडं यम लाकडाने बडवत असतो. म्हणून तो शेवट गोड नाही. एखादा शांततेत मरण पावला, आपल्याला वाटतं याचा शेवट गोड झाला. आणि कधी कधी काय होतं, परमार्थिक माणसं असतात, जन्मभर परमार्थ करतात, त्यांचा अपघात होतो, आजार होतो, आरडत ओरडत मृत्यू होतो. आणि एखादा असा असतो, खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते प्याला, नेमका एकादशी दिवशी शांततेत मेला. होऊ शकतं ना. त्याला वाटतं शेवट गोड झाला, पण नाही. शेवट गोड कधी होतो? आता निश्चिंतीने पावलो विसावा. जिवंत असतानाच आपला शेवट गोड करायचा आहे, मेल्यावर नाही. नामदेव महाराजांची पुण्यतिथी, पुण्य समाधी सोहळा आहे. नामदेव महाराजांनी आपल्या जन्मामध्ये जन्मही सार्थक केलेला आहे आणि शेवटही गोड केलेला आहे बरं का. हो, काही जन्म सार्थक केला. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. भगवान परमात्मा ज्यांच्या हातचा नैवेद्य खात नोहे, हा सामान्य महिमा संतांचा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. भगवंतानी काळजी करावी, भगवंताने प्रेम करावं, असं प्रेम भगवंताचं संपादन केलं आणि त्या ठिकाणी संपूर्ण वाळवंटच परीस करून टाकलं. नामदेव महाराजांच्या चरित्रामध्ये अनेक कथा आहेत, आपण कीर्तनात ऐकलं असेल आज. म्हणून असे असणारे नामदेव महाराज शेवटसुद्धा आयुष्यही भरपूर प्राप्त झालं, फार पंजाबपर्यंत ही भागवत धर्माची पताका फडकवली आणि शेवटी भगवंताला सांगितलं, नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे. देवा, भगवंतानी सांगितलं, आता नामदेव महाराज तुम्ही माझ्याबरोबर वैकुंठाला चला, मी तुम्हाला वैकुंठाला नेतो, तुम्हाला मी मोक्ष देतो, तुम्हाला पाहिजे ते देतो. म्हटले, वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी, वासदे पंढरी. पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, अनिक दर्शन विठोबाचे. काही नाही, आम्हाला तुमच्या पायरीजवळ जागा पाहिजे म्हणून पायरीजवळ समाधी आहे. पायरीतच सगळे घरातल्या सगळ्या कुटुंबांनी तिथे समाधी घेतली आजच्या दिवशी. म्हणून मी जी जन्मले पण आपुले, हे आजी मी आ डोळा देखिले. आज आम्हाला असं वाटतंय खरंच जन्माला आलो आणि आमचा जन्म आज आम्ही डोळ्याने पाहिला असं आम्हाला वाटतंय. कारण तुमच्या मुखातलं हे ज्ञान आम्ही ऐकलं आणि जीवित हाता चढले आवडे तैसे. आता भरपूर आयुष्य माझ्या हाताशी आलंय. आता जेवढे दिवस जगायचे तेवढं मी जगू शकतो. कारण असा जन्म झालेला आहे की त्या जन्माला आता मरणच नाही. पहिला देह समजत होतो, जीव समजत होतो, मग तिथे मरणाची भीती होती. आता जो जन्म झालेला आहे, आता स्वरूपाची प्राप्ती झालेली आहे, कळालेलं आहे, या ठिकाणी कुठल्याही प्रकारे मरण नाही आहे. हो, मरण माझे मरून गेले, मज केले अमर. अशा पद्धतीचं आयुष्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आता जेवढे दिवस जगायचे तेवढं आनंदाने आम्ही जीवन जगू शकतो. म्हणून जीवित हाता चढले आवडे तैसे. आणि आज आमच्या जीवनामध्ये खरी सफलता प्राप्त झाली. आजी आयुष्या उजवण जाहली, माझिया दैवा दशा उदयली. कशामुळे? जे वाक्य कृपा लाधली दैविकेनी मुखे. आज आमच्या आयुष्याला उज्ज्वल प्राप्त झालेली आहे, उज्ज्वलता प्राप्त झालेली आहे. आमचं आयुष्य जे आहे ते उत्कर्षाला पावलेलं आहे. आतापर्यंतचं जे आयुष्य होतं तुमची प्राप्ती झालेली नव्हती आणि म्हणून आयुष्य जरी असलं तरी त्या आयुष्याला उज्ज्वल प्राप्त झाले असं म्हणता येत नाही. पण आज आमच्या जीवनामध्ये आजी आयुष्या उज्ज्वल झाली. तुमच्या मुखातले शब्द ऐकले,
तुम्ही आम्हाला दिलेलं आश्वासन ऐकलं आणि खरं आयुष्याला त्या ठिकाणी सफलता प्राप्त झाली. जन्म आलो त्याचे आजी फळं